नमस्कार. पुन्हा आपण भेटतोय नवीन मालिकेत ज्यामध्ये आपण विचार करणार आहे काहीतरी फ्युचरिस्टिक्स. म्हणजे आजकालचे स्टुडंट शिकून पुढे जात आहे, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांना तितकी ग्रीप भेटती की नाही. खूप काही क्वेश्चन्स असतात की आपण पुढे काय करणार आहे. त्या क्वेश्चनचं मला वाटतं एक आन्सर घेऊन आपण आज आलो आहोत. सो माझ्यासोबत आहे डॉक्टर GM वाघमारे, डिरेक्टर MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटर. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. कशा आहात सर तुम्ही? मस्त, अगदी आनंदित आहे. तर छान आहे तसं सर आपण स्टुडंटसाठी खूप छान काम करताय. खरं हे जरुरी पण आहे आजच्या दिवसात. तर मला विचारायचं सर की हे MIDC कौशल्य विकास केंद्र हे नेमकं काय काम करतं? काय आहे की हे MIDCचं कौशल्य विकास केंद्र जे आहे हे महत्वाचं जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये साधारणतः ऍक्टिव्ह अशा 5 MIDCs आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं प्रमाण देखील भरपूर आहे. आम्ही हा जो सर्वे केला तर जवळपास आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या याच्यामध्ये सर्वसाधारण 4000 इंडस्ट्रीज आहेत एकूण. त्याच्यापैकी 75% इंडस्ट्रीज अजूनही ऍक्टिव्ह आहेत चांगल्या, आणि शिवाय काही इंडस्ट्रीज कमी जास्त होत आहेत, अजून नव्याने इंडस्ट्रीज याच्यामध्ये येत आहेत. तर ज्यावेळेस इंडस्ट्रीज यामध्ये येत आहेत तर प्रत्येक इंडस्ट्रीजला जो आहे हा कौशल्य, म्हणजे ज्याला आपण स्किल्ड मॅन पॉवर म्हणतो, हा स्किल्ड मॅन पॉवर हा फार आवश्यक असतो. मग हा स्किल्ड मॅन पॉवर आणायचा कुठनं? आपण याच्यापूर्वी देखील बऱ्याच पूर्वी आपण ऐकलेलं आहोत की ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज जातात, म्हणजे समजा विदर्भामध्ये इंडस्ट्री झाली किंवा छत्रपती संभाजीनगर परिसरात इंडस्ट्री झाली, तर एखादा इंडस्ट्री मॅन काय करतो की त्याचा जो मॅन पॉवर आहे तो त्याच्यासोबत घेऊन येतो. त्याला कारण असं की आपल्याकडे असे स्किल्ड त्या इंडस्ट्रीला लागणारा स्किल्ड वर्कर हा उपलब्ध नाही. आणि त्याच्यामुळे MIDCने हे ठरवलं की ह्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याकडे जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, या सुशिक्षित बेरोजगारांना कुठेतरी आपलाही हा रोजगार मिळावा, या अनुषंगाने त्यांनी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि सध्याचे हे जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे आमचं MIDCचं, हे PPP मोडवर, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मोडवर सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जे MIDC आहे, MIDCने संपूर्णतः, म्हणजे अगदी राईट फ्रॉम बिल्डिंग असेल, लॅबोरेटरीज असतील किंवा ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांनी पुरवठा केलेला आहे. आणि एजुस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही या MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटरची एज्युकेशन पार्टनर आहे. हा, तर त्याच्यामुळे ही जी एज्युकेशन पार्टनर आहे, ह्या एज्युकेशन पार्टनर मार्फत आपण ह्या सगळ्या गोष्टी स्किलचं, हे स्किलिंग जे आहे आपण हे देत असतो. राईट. मग यामध्ये आपल्याला कोणकोणते कोर्सेस आहेत जे स्टुडंटसाठी खूप महत्वपूर्ण ठरतात? सर्वसाधारण आता हे जे आमची कंपनी आहे किंवा ज्या आपण महाराष्ट्रातल्याही सगळ्या MIDCचा विचार जर केला तर आमच्या कंपनी मार्फत महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी असे स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत. जसे की औरंगाबादमध्ये, म्हणजे जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आहे, त्याच्यानंतर नाशिकला एक आहे, त्याच्यानंतर पुण्याला आहे, नागपूरला आणि अमरावतीला आहे. आता ह्या प्रत्येक ठिकाणी रिजन वाईज हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस हे डिवाइड केलेले आहेत. जसं आता जर पुणे असेल तर पुण्यामध्ये IT हब मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि अमरावतीमध्ये तर कॉटनचा हब आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भात जास्त स्किलचं काम आहे. नंतर नागपूर जे आहे, नागपूरच्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण जे लॉजिस्टिक आहे या संदर्भात, आणि नाशिकला जे आहे ऍग्रिकल्चर संदर्भात. परंतु औरंगाबाद आपल्याला माहित आहे, ह्या औरंगाबाद किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणूया, यामध्ये सर्वसाधारण ऑटो हब म्हणून ओळखलं जातं. म्हणून या ठिकाणी एकूण आमच्या 11 कोर्सेस पैकी 50% कोर्सेस जे आहेत हे ऑटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि त्याच्यानंतरचे जे काही अँसिलरी दुसरेही कोर्सेस आहेत ते तितकेच महत्वाचे आहेत, ज्या इतक्या इंडस्ट्रीजना आवश्यक आहेत. तर ते देखील असे कोर्सेस आहेत. एकूण 11 कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आता हे जे 11 कोर्सेस म्हणजे कोणते हे जर सांगायचं असेल तर एक पहिला आपण ऑटोमोटिव्ह रिपेअर जे टेक्निशियन आहे, आता सर्वसाधारण सगळ्याच प्रकारच्या गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्या गाड्याचं रिपेअरिंगचं काम हे जर आपल्या ह्या मुलांकडून सुशिक्षित बेरोजगार करून जर झालं तर हे का होऊ नये या संदर्भामधलं हे काम करण्यासाठी म्हणून या ठिकाणी ऑटो रिपेअर टेक्निशियनचा हा कोर्स हा फार महत्वाचा आहे आणि चांगला कोर्स आहे. आणि आतापर्यंतच्या याची आमची एक बॅच बाहेर पडलेली आहे आणि दुसरी बॅच आमची हे सुरू आहे. दुसरं आहे इलेक्ट्रिकल व्हेकल मेंटेनन्स टेक्निशियन. आता सध्याच्या ह्या ग्रीन एनर्जीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की सर्वसाधारण सगळीकडे
मोठ्या प्रमाणामध्ये आणि शासनाने देखील, सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील इलेक्ट्रिक व्हेकल खरेदीसाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे. बरोबर. आणि असे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. तर हे जे व्हेकल येत आहेत, तर व्हेकल आल्याच्या नंतर त्याचं मेंटेनन्स कसं करावं या संदर्भाचं तंत्रज्ञान ह्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना यावं या संदर्भामध्ये हा कोर्स आमच्याकडे सुरू आहे. आणि या कोर्समधून त्यांना हे सगळं नॉलेज जे आहे हे आमच्या केंद्रामार्फत दिलं जातं. तिसरा जो कोर्स आहे इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईन. आता आपल्याला माहित आहे की आपल्याकडे आता नव्यानाची एक टोयोटा किर्लोस्करची मोठी इंडस्ट्रीज या ठिकाणी येऊ घातलेली आहे. शिवाय JSWच्याही काही इंडस्ट्रीज या ठिकाणी येत आहेत. तर या ठिकाणी आता हल्ली काय होत आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचं जे प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग हे जे प्रोडक्शन होणार आहे ते याला जे लागणारे पार्ट्स आहेत ते पार्ट्सचं डिझायनिंग कसं करायचं. मग हे इलेक्ट्रिक व्हेकलचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचं डिझायनिंग करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईनचा एक कोर्स आमच्याकडे डिझाईन केलेला आहे आणि तोही कोर्स सुरू आहे. त्याच्यानंतर ऑटोकॅड. आता नुसतं इलेक्ट्रिक नव्हे तर इतरही ऑटो पार्ट्स आपल्याला ते करावे लागतील. तर ऑटोकॅडचा कोर्स हे इतर म्हणजे जे व्हेकल्स आहेत त्यांचा व्हेकल डिझाईन असेल किंवा त्यांचे पार्ट्स असतील डिझाईन करायचे असतील याच्यासाठी म्हणून ऑटोकॅडचाही कोर्स आमच्याकडे आहे. तिसरा एक म्हणजे पाचवा कोर्स असा आहे की ऑटोमोबाईल असेंब्ली टेक्निशियन म्हणून. आता जसं स्कोडा कंपनी या ठिकाणी आहे तुम्हाला माहित आहे. तर स्कोडा कंपनी काय करतं की जर्मनीहून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पार्ट्स या ठिकाणी आणतात आणि ते नुसते पार्ट्स, कारण संपूर्ण कार इथं आणल्या त्यांनी तर ते ट्रान्सपोर्टेशनला परवडणार नाही आणि म्हणून ते काय करतात की त्याचे पार्ट्स आणतात आणि या ठिकाणी असेंबल करतात. तर असेंब्लिंगचा कोर्स देखील आपल्या ठिकाणी सुरू आहे. जसं फॉक्सवॅगन असेल किंवा आणखीन काही असतील अशा मोठ्या प्रमाणात आता हे व्हेकल कंपनी येत आहेत. तर ह्या कंपन्यांना असेंब्लिंगसाठी म्हणून आपणाला तो मोठ्या प्रमाणात वर्ग प्राप्त व्हावा, म्हणजे कामगार वर्ग प्राप्त व्हावा या अनुषंगाने आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. यासोबतच आणखी एक सीएनसी प्रोग्रामिंग हा एक कोर्स आमच्याकडे आहे. आता सीएनसी प्रोग्रामिंग म्हणजे सीएनसी मशीन जे आहे आता आपण म्हटलं तर तो एक प्रकारचा रोबोटच आहे आणि ह्या सीएनसीच्या मशीनच्या द्वारे जवळपास छोटे मोठे बरेचसे म्हणजे जॉब्स आहेत हे डिझाईन केले जातात आणि तयार केले जातात. परंतु हे डिझाईन आणि तयार करण्यासाठी जो एक प्रोग्रामर लागतो. आता आपल्याकडे ऑपरेटर भरपूर मिळतात परंतु प्रोग्रामर मिळत नाही. म्हणून हा सीएनसी प्रोग्रामिंगचा कोर्स आमच्याकडे सुरू आहे, ज्याच्यामध्ये आमची एक पहिली बॅच झालेली आहे संपूर्ण. दुसरी बॅच आमच्याकडे सध्या सुरू आहे. नंतर मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट म्हटल्यानंतर आपल्या खिशात जो मोबाईल आहे आपली तेवढीच कल्पना निर्माण होऊन जाते आपल्या मनामध्ये. परंतु तसं नाही आहे. मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणजे याच्यामध्ये मोबाईल असेल, त्याच्यानंतर तुमचा लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल. तर हे जे डिव्हाइसेस आहेत ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर कोणत्या प्रकारे आणि कसं काम करू शकतात. तर या संदर्भातलं जे काही आहे मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट या कोर्समध्ये आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण देतोय. तिसरं आहे एक मल्टी स्किल फळे आणि भाजीपाला प्रोसेसिंग युनिट. आता हे सगळे जे कोर्सेस आहेत याच्यामध्ये आपण थोडंसं वेगळं आलो की फळे आणि भाजीपाला प्रोसेसिंग युनिटकडे. तर या ठिकाणी आपण काय करत आहोत की जे काही 8वी किंवा काही असणाऱ्या घरगुती स्त्रिया आहेत किंवा आणखीन आता आपण म्हणतो की वेगवेगळे आता स्त्रियांना प्रोत्साहन करण्यासाठी कार्यक्रम सुरू आहेत. तर ह्या स्त्रियांसाठी म्हणून देखील फळे आणि भाजीपाला प्रिझर्वेशन त्याचे प्रॉडक्ट कसं तयार करावं या संदर्भातला एक कोर्स आमच्याकडे सुरू आहे. त्याच्यानंतर मेटल किंवा शेल्डेड वेल्डिंग. आता वेल्डिंगचे प्रकार आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. एक वेल्डिंग काय करणार आहे तर त्या ठिकाणी जातोय आपण फक्त इलेक्ट्रिकचा एक रॉड घेतो आणि वेल्डिंग करून देतो एवढंच माहित आहे. परंतु ह्या वेल्डिंग मध्ये फार प्रकार वेगवेगळे आहेत. अगदी इतके की सांगता सोय नाही. म्हणजे छोटे अगदी डाग देण्यापासून तर मोठ्या प्रमाणामध्ये जहाजांना किंवा आणखीन कोणालाही वेल्डिंग कशा लागतात. तर त्या वेल्डिंगच्या ह्याच्यामध्ये निष्णात वर्ग कसा निर्माण होईल या संदर्भात आता सध्या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही पाहतो आहोत हे वेल्डिंगचे बहुतांशी कामं रोबोट करून केले जातात. आता हे रोबोट करून जे कामं करता येत आहेत परंतु माणसाशिवाय रोबोट सुद्धा चालू शकत नाही. म्हणून जर त्याला माहित नसेल तर तो रोबोट करूनही काम करू देणार नाही. आणि म्हणून हा वेल्डिंगचा अतिशय महत्वाचा हा कोर्स आमच्याकडे सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपण प्लाझ्मा कटिंग पासून तर सगळ्या गोष्टी करतोय आणि शिवाय त्याच्यामध्ये जे वेल्डिंग करताना कुठलाही क्रॅक राहू नये किंवा काही हे तपासण्यासाठी एक्सरे मशीनची सुद्धा त्याला गरज असते.
तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पाहत आहोत. आणि नंतरचा एक कोर्स आहे आमच्याकडे इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून. आता ITI मधले विद्यार्थी जे आहेत हे ITI मध्ये साधारणतः घरगुती इलेक्ट्रिक फिटिंग 240 व्होल्टची कशी करतात त्यासाठी ते पाहत आहेत. परंतु हे 240 व्होल्टच्या याच्यामध्ये काही होत नाही, पण इंडस्ट्रीच्या साठी जे इलेक्ट्रिशियनची गरज असते ती म्हणजे जवळपास 3 फेज 440 व्होल्ट किंवा काही आणखी त्याच्यातून AC आणि DC करंट हे वेगवेगळे जे हे आहेत, ह्या गोष्टी त्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, असे इलेक्ट्रिशियन्स या ठिकाणी मिळावेत. या अनुषंगाने हा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनचा एक कोर्स आणि तो फार महत्वाचा कोर्स आहे. Yes. याच्यामध्ये देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शिवाय शेवटचा जो एक आणि तो सगळ्यात महत्वाचा आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिला, ग्रीन एनर्जी आपण जे म्हणतो, आज आपला देश ज्या ग्रीन एनर्जीच्या खाली पुढे जात आहे, तर ते सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन हा कोर्स आमच्याकडे आणखीन महत्वाचा आहे. त्याची आमची 3री बॅच सुरू आहे आता. सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियनच्या या कोर्समध्ये सर्वसाधारण आता जे पाहतो आहोत की जे सोलर पॅनल आहेत मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला दिसतील किंवा आणखीन इंडस्ट्रीजमध्ये दिसतील, जे वीज निर्माण करतायत, तर त्याचं इन्स्टॉलेशन कसं करावं, त्याचं हायब्रिड हे करावं, शेतकऱ्यांच्या शेतावर समजा वॉटर पंपसाठी कशा पद्धतीत हे सगळं करावं, ह्या सगळ्या कोर्सेस आमच्याकडे सुरू आहेत. आणि हे जे 11 कोर्सेस आहेत, ह्या 11 कोर्सेससाठी अगदी वेल इक्विप्ड 11 लॅबोरेटरीज आमच्याकडे ह्या अगदी विस्ताराने आम्ही तयार केलेल्या आहेत. कदाचित आणि विद्यार्थी किंवा काही कोणाला जर वेळ मिळाला आणि त्यांनी पाहिलं तर ते निश्चित लक्षात येईल की हे स्किल डेव्हलपमेंट सेंटरच आहे की नेमकं काय. तर या दृष्टिकोनातून असं आमचं एक सेंटर त्या ठिकाणी सुरू आहे. आणि या सेंटर मार्फत जसं आपण म्हणतो की हे जे काही आहेत हे कोर्सेस घेतल्याच्या नंतर निश्चितच त्यांना त्याचा फायदा होतो आहे. आणि हा फायदा ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा आणखीन जे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, इच्छुक आहेत, त्यांनी याचा फायदा घ्यावा असंच मी या ठिकाणी म्हणेन. येस. तर किती लोकांनी याचा फायदा घेतला याबद्दल जर मी विचारलं तर काय सांगू शकाल? आता काय की हे सेंटर आमचं आताच नव्याने सुरू झालेलं आहे. नव्याने म्हणजे 2025 आणि 26 याच वर्षामध्ये हे सुरू झालेलं आहे. आणि सर्वसाधारण आमची एक पहिली बॅच जी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पहिली बॅच आमची सुरू झाली. तुम्हाला माहित असेल की सर्वसाधारण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीची सुरुवात होत असते, ती सुरुवात होत असताना जरा थोडीशी अडचण अशी निर्माण होते, कारण त्या केंद्राच्या बद्दलची माहिती ही प्रत्येकांना नसते. हळूहळू माहिती झाली की नंतर मग काही करण्याचं कारण नाही. तरी देखील आमच्याकडे सर्वसाधारण आतापर्यंत 250 विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि त्या 250 विद्यार्थ्यांपैकी सर्वसाधारण 70% लोकांना म्हणजे पूर्ण आम्ही जॉब देण्यास आम्ही हे जॉब दिलेला आहे. नुसता जॉब दिलेला नाही, त्याच्यातूनही काही विद्यार्थी असे निर्माण झाले सोलर पॅनल इन्स्टॉलेशनचे की त्यांनी स्वतःच जे काही आहे स्टार्टअप सुरू केलेलं आहे. आणि ते स्टार्टअप सुरू करून ते अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे अगदी पूर्ण ह्याच्यामध्ये ते नफा कमवत आहेत आणि ते आपलं काम देखील करत आहेत. ग्रेट. सोबतच सर, जेव्हा आपण त्यांना शिकवतो, प्रशिक्षण देतो, यानंतर त्यांना नोकरी मिळवण्यासाठी आपण काय हेल्प करतो किंवा कसं मार्गदर्शन असतं आपलं? प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वसाधारण काय असतं, या प्रशिक्षणाचे 2 भाग आहेत. एक क्लासरूम प्रशिक्षण आणि दुसरं OJT म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग. तर ह्या प्रशिक्षणामध्ये सर्वसाधारण NHDC जे काही कोर्स करिक्युलम आपल्याला जो दिलेला आहे त्या कोर्स करिक्युलम अनुसार आपलं हे सगळं प्रशिक्षण चालतं. हे प्रशिक्षण झाल्याच्या नंतर म्हणजे क्लासरूम प्रशिक्षण झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग याच्यासाठी आपण इंडस्ट्रीमध्ये पाठवतो. आणि तो ऑन द जॉब ट्रेनिंग जो इंडस्ट्रीमध्ये जातो, ह्या प्रत्येक कोर्स परत्वे त्याला वेगवेगळे काही अवर्स दिलेले आहेत. ते अवर्स पूर्ण दिल्याच्या नंतर ते त्यांनी ऑन द जॉब ट्रेनिंग केल्याच्या नंतर तोपर्यंत आमच्याकडे एक प्लेसमेंट सेल म्हणून काम कार्यरत आहे. आणि हे प्लेसमेंट सेल काय करतायत की जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत, होऊ घातलेल्या आहेत, नव्याने येणाऱ्या आहेत किंवा आणखीन काय, या सगळ्यांचा सर्व्हे करते. सर्व्हे केल्याच्या नंतर त्या इंडस्ट्रीज कडून त्यांची व्हॅकन्सीज कोणकोणत्या स्तरावर आहे हे व्हॅकन्सीज आपण ते करतो. आणि त्या व्हॅकन्सी अनुषंगाने जसे जसे हे विद्यार्थी बाहेर पडतात, हे विद्यार्थी बाहेर पडले की त्या इंडस्ट्रीजला आपण कॉल करतो. आणि कॉल केल्यानंतर आपल्याच सेंटरवर त्या इंडस्ट्रीला बोलावून आपण त्याचे इंटरव्ह्यू वगैरे हे सगळं तयार करतो. आणि नुसतंच एवढं करत नाही, तर जे विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात त्यांना एक सॉफ्ट स्किल हा एक कोर्स आमच्याकडे ह्या प्रत्येक जॉब रोलमध्ये सॉफ्ट स्किलचं आम्ही ट्रेनिंग देतो. या सॉफ्ट स्किलमध्ये इंग्लिश स्पीकिंग असेल किंवा त्यांना IT क्षेत्रात म्हणजे बरेचसे पोरं असे असतात की त्यांना कम्प्युटर हँडलिंग करता येत नाही,
तर त्याचं देखील आम्ही नॉलेज त्यांना त्या ठिकाणी देतो, सॉफ्ट स्किल्स. येस. आणि त्यांनी कसं राहावं, त्यांचा अटायर काय असेल, ह्या सगळ्या संदर्भात आम्ही त्यांना देतो, नॉलेज देतो. ते दिल्याच्या नंतर त्यांचे जे रिझ्युमे हे रिझ्युमे कसे त्यांनी बनवावे, इफेक्टिव्ह रिझ्युमे कसे बनवावे, आणि हे सगळं काम करून आम्ही त्यांच्याकडून देतो. आणि आमची प्लेसमेंट टीम जी आहे अशा पद्धतीत इंटरव्ह्यूचं अरेंजमेंट करते. ते इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर त्या पुरांना त्यांच्या याच्यानुसार कसा काय जो काही स्केल वगैरे जे आहेत ते कंपनी ठरवतं आणि त्यांना ते घेऊन जातात. ग्रेट सर. सोबतच सर 10वी-12वी या स्टुडंट्सला काय आपण अपॉर्च्युनिटी देतात, किंवा मग डिग्री होल्डरला सुद्धा काय अपॉर्च्युनिटी भेटते इथे? जसं की आपण आता हे जे सगळे जे मी कोर्स सांगितले तुम्हाला, या कोर्सचं जे महत्वाचं जे क्वालिफिकेशन आहे, आमच्याकडे हे जे सगळे मी 10-11 कोर्सेस सांगितले, या 11 कोर्सेसमध्ये आपण 8वा वर्ग पास ते ग्रॅज्युएट इथपर्यंतचं आपण हे सगळं त्यांना प्रशिक्षण देतो. तर 8वा वर्ग पास किंवा काय तर हे याच्यासाठी, म्हणजे जसं वेल्डिंगचा कोर्स असेल किंवा मल्टी स्किल फळ आणि भाजीपालाचं जे प्रिझर्वेशनचं आहे, याच्यासाठी 8वी पासही विद्यार्थी चालतोय. परंतु त्याच्यानंतरचे जे काही कोर्सेस आहेत, म्हणजे सर्वसाधारण जे इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईन असेल, ऑटोकॅड असेल, ऑटोमोबाईल असेंब्ली टेक्निशियन असेल, किंवा आणखीन सीएनसी असेल, किंवा आणखी मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट असेल, तर याच्यामध्ये आपण 12वी ते ग्रॅज्युएट पर्यंतचे विद्यार्थी त्यांना आपण समावेश करून देतो. आणि ह्या विद्यार्थ्यांना, याला कारण असं की काही जे कोर्सेस जास्त तांत्रिक असल्यामुळे त्यांना त्या तांत्रिक शब्दाचं नॉलेज असावं. नुसतंच हे तांत्रिक आहे तर असं नाही, तर त्यांना डिझायनिंग करताना कम्प्युटर लिटरसी हा फार महत्वाचा भाग आहे. आणि कम्प्युटर लिटरसी महत्वाचा भाग असल्यामुळे त्यांना जोपर्यंत ह्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत हे सगळं काही करू शकत नाही. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा तो फायदा होतो. आणि कंपन्यांशी तुमचा संपर्क हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किती फायदेमंद ठरतं मग? अगदीच. कारण काय आहे, ते कंपन्याचे संपर्क जो आहे हा इतका महत्वाचा आहे, कारण आमचा संपर्क, आता इतर कंपन्या ज्या आहेत, कंपन्यांना देखील या स्किल्ड लोकांची गरज आहे. बरोबर. आणि ती जे गरज आहे ती आम्ही प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामुळे कंपन्यांना वाटते की नाही बाबा, हे आपलंच एक ठिकाण आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कंपनीचे एचआर असतील किंवा आणखीन त्यांचे चेअरमन देखील असतील, ते भेट देऊन जातात. आम्ही त्यांच्याकडे जातो, त्यांच्याशी अगदी आमचा संवाद होत असतो. त्यांना काय काय गरज आहे, कोणत्या प्रकारच्या मॅनपॉवरची गरज आहे. आणि कदाचित कधी कधी काय होत असतं की काही कंपन्या अशा आहेत की आमच्याकडे प्रशिक्षण नाही आहे तसं, आणि त्यांना वेगळ्या मॅनपॉवरची गरज असते. तर अशा वेळेसही त्यांनी काही सुचवलेलं असेल तर आमचे इतर सेंटरकडचा जो मॅनपॉवर आहे तो मॅनपॉवर त्यांना आम्ही देण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि आमचे जे काही महाराष्ट्रात, जसं मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचे जे 5 कौशल्य विकास केंद्र आहेत, ह्या 5ही कौशल्य विकास केंद्रामध्ये असेच 11 सगळ्या ठिकाणी कोर्सेस सुरू आहेत. आणि त्या याच्यामध्ये देखील असेच विद्यार्थी बाहेर पडत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना तिथे या कंपन्यांमध्ये कसं समाविष्ट करता येईल याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करत असतो. बरोबर. सोबतच अजून फ्युचरमध्ये काय प्लॅन करताय आपण बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी? आता नुसतं एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही. तर आम्ही काय करतो आहोत की जे बेरोजगार विद्यार्थी आहेत, म्हणजे जे आमच्याकडे ट्रेनिंग घेतलेले आहेत ते, आणि शिवाय बाहेर देखील काही बेरोजगार विद्यार्थी आहेत. हेतू असाच आहे की जे बाहेर बेरोजगार विद्यार्थी आहेत तर त्यांना रोजगार मिळावाच, परंतु रोजगार मिळत असताना प्रत्येकात त्यांच्यामध्ये कुठलं कौशल्य आहे, हे कौशल्य देखील आहे की नाही ते देखील तपासता यावं. या अनुषंगाने आम्ही काय करत आहोत की सर्वसाधारण आम्ही असं ठरवलंय की महिन्यातून किंवा 2 महिन्यातून असा एक रोजगार मेळावा आमच्या केंद्रामध्ये दरवेळेस हा करावा. तर यावेळेसच आम्ही आता उद्या हा 6 मार्चला एक मोठा रोजगार मेळावा आमच्याकडे तयार केलेला आहे आणि तो आहे. तर याच्यासाठी आम्ही प्रत्येक ह्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की जेणेकरून ह्या रोजगार मेळाव्याचा त्यांनी जर फायदा घेतला तर त्या ठिकाणी त्यांना निश्चितच जॉब मिळू शकेल. ह्या रोजगार मेळाव्यामध्ये सर्वसाधारण आतापर्यंत 10हून अधिक कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे त्या कंपन्या त्या ठिकाणी येतील, म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी येतील, त्यांचा डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतील. त्या कंपनीला जर वाटलं की तो त्यांना कामाचा आहे तर ते निश्चित त्यांना त्या आपल्या याच्यावर हायर करतील. परंतु जे त्या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि त्यांना असं वाटेल की नाही बाबा, आपल्याजवळ कुठलं तरी कौशल्याचं ज्ञान नाही आहे, त्याच्यामुळे कंपनीने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे, तर ती जी रिजेक्शनची जी भावना आहे ती भावना त्यांच्यामध्ये येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक काउन्सिलिंग सेशन देखील त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि ह्या काउन्सिलिंग सेशन मार्फत
त्यांना कसं रिजेक्शनवर मात करायची आहे हे कसं करता येईल या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत. आणि त्यांना त्या ठिकाणी जेवढे कोर्सेस आहेत आम्ही तेही मार्गदर्शन करणार आहोत. ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी येतील. त्यांनी जे रिजेक्टेड विद्यार्थी असतील त्यांनी त्या ठिकाणी जर आमच्या कौशल्य विकास केंद्रामध्ये ह्या कोर्सेसमध्ये कुठल्याही ऍडमिशन घेतलं आम्ही त्यांना. आणि हे कोर्सेस फार मोठे नाही आहेत, सर्वसाधारण 1-2 ते 3 महिन्यापर्यंतच्या कालावधीचे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे एवढ्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चितच सगळ्यांना प्रशिक्षण घेणं काही कठीण असणार नाही. आणि त्याच्यामुळे हा सगळ्यांना कसा फायदेशीर होईल हाच आम्ही विशेषतः प्रयत्न करतो आहोत. विद्यार्थी त्या ठिकाणी येतील तर ते बोर होणार नाहीत याचं देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काम करत आहोत. तर हे असं एकंदरीत चालतंय, कारण माहितीये आता सध्या जेन झी ही संकल्पना जोरात चालू आहे. आणि हे विद्यार्थी किंवा काही आहेत, होऊ शकते की काही विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल व्यवस्थित नॉलेज नसेल किंवा काउन्सिलिंग नसेल, अशा विद्यार्थ्यांना देखील आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी त्यांना कसं सामावून घेता येतील किंवा त्यांना कसा जॉब मिळेल किंवा त्यांना कसं ट्रेनिंग मिळेल ह्या इत्यादी संदर्भात आम्ही काम करतो. ग्रेट. सोबतच जर विद्यार्थ्यांना आता हे ऐकून तुमच्याकडे यायचं असलं, या कोर्सेसला जॉईन करायचं असलं तर कसं करायचं? म्हणजे काही वेबसाईट, ईमेल? हा, आमच्याकडे जर विद्यार्थ्यांनी यायचं असेल तर आमच्याकडे आम्ही काही फोन नंबर्स आहेत. ते फोन नंबर्स आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्यानंतर हे करा. चालेल. आणि एक वेबसाईट पण तुम्ही फ्लॅश करा तसे. आणि त्यानंतर किंवा इथलं जे कौशल्य विकास केंद्र आहे सेंद्रा जे आहे MIDC, सेंद्रा MIDCची मेन गेट आहे. मेन गेट पासून साधारणतः 1.25 किलोमीटर अंतरावर ग्लेनमार्क फार्मसी जी आहे, अगदी त्याच्या पुढे 200 मीटर अंतरावरच हे अतिशय चांगली सुंदर बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी हे जर विद्यार्थी आले तर आमच्याकडे एक काउन्सिलिंग टीम काम करते. विद्यार्थी सुरुवातीला येतात, ते काउन्सिलिंग होतं. विद्यार्थ्यांना 11ही कोर्सेस संदर्भात त्यावेळेस माहिती दिली जाते. ही माहिती दिल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यावर सोपवतो की बाबा रे, तुम्हाला ह्याच्यातून कोणता कोर्स निवडायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. त्यानुसार त्यांचं आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतो. ऍडमिशन घेताना हे सगळे जे कोर्सेस आहेत हे सगळे फ्री ऑफ कास्ट आहेत कोर्स. याला कुठल्याही प्रकारची फीस नाही किंवा काही नाही. फक्त आम्ही काय करतो की जसं एक कुठलीही गोष्ट रिझर्व्ह करण्यासाठी किंवा कन्फर्म करण्यासाठी म्हणून सुरुवातीच्या काळात एक काशन मनी स्वरूपात एक 800 रुपये त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून ऍडमिशनसाठी घेतो. आणि ज्यावेळेस तो कोर्स पूर्ण करेल आणि त्याची हजेरी त्या कोर्ससाठीची हे 80% भरेल, त्यावेळेस ते 800 रुपये जे आहेत त्याला विद्यार्थ्याला आपण परत करतो. म्हणजे ते आमच्याकडे पैसे राहत नाही. हा, तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची फीस नाही किंवा काही नाही. तर अशा पद्धतीचे आणि ऍडमिशन सोपं आहे. याच्यामध्ये फारसं काही कागदपत्राची गरज लागत नाही. आम्ही सगळे झेरॉक्स कागदपत्र घेतो आणि त्याला फक्त आधार कार्ड हा फार महत्वाचा आहे. त्याचं पासिंग सर्टिफिकेट जे असेल ते महत्वाचं आहे. त्यांनी आधी कुठे काम केलं असेल त्याचा जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तरी चालेल. त्याचा बँकेचं पासबुक हे त्याची झेरॉक्स हे फार महत्वाचं, कारण जो 800 रुपये जो देतो त्यांनी कम्प्लीट केल्याच्या नंतर आमचं जे काही पोर्टल आहे हे पोर्टल ऑटोमॅटिक त्याच्या अकाउंटवर ते पैसे पाठवून देतात. तर अशा पद्धतीचे हे कागदपत्र देखील आहेत. सोपी आहे पद्धत तशी. विद्यार्थ्यांना काही कठीण काहीच नाही. फक्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जायला बऱ्याचशा ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा काय, तर तो एक मुद्दा निर्माण होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की ज्ञान जर घ्यायचं असेल आणि नोकरीला लागायचं असेल तर हा ट्रान्सपोर्टेशन हा मुद्दा कुणीही लक्षात ठेवता कामा नये. कारण कसं असतं की वन टाइम इन्व्हेस्टमेंट. आता आपण पाहतो मोठ्या मोठ्या नोकऱ्या करत असताना अगदी कोणी शेती विकतो, कोणी काय करतो, कोणी काय काय करतो. यापेक्षा तर हे तर सगळं फ्री ऑफ कास्ट मिळत आहे ना. तर हे सगळं केलं तर वाईट काहीच नाहीये. त्याच्यामुळे पोरांना त्या ठिकाणी यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. याच्यात काही एज लिमिट किंवा आहे एज लिमिट म्हणजे असं की कमीत कमी त्याचं वय 18 वर्ष त्याने पूर्ण करावं पहिलं ट्रेनिंगसाठीचं, आणि जास्तीत जास्त 35 वर्ष अशा पद्धतीचं एज लिमिट आहे. 18 ते 35 वयोगट. ग्रेट सर. सर, आपल्या विद्यार्थ्यांना किंवा लिसनर्सला एकंदरीत तुम्ही काय मेसेज देणार? माझा असाच मेसेज राहील की विद्यार्थी मित्रांनो, बघा कोणत्याही आजची जर आपण हे विचार जर केला आहे, आजचं एज्युकेशन जर प्रणाली आपण पाहिलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण जर पाहिलेलं असेल तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये
आज आपली अशी अवस्था झालेली आहे की आपण जर बीएससी फर्स्ट इयरला आर्टमध्ये ऍडमिशन घेतलं, मध्येच आपल्याला जर वाटलं की नाही आम्हाला सायन्समध्ये जाऊ, Yes. मध्येच वाटलं की आणखीन दुसऱ्या कोर्समध्ये जाऊ, तर प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या कोर्समध्ये जातो. त्याच्यामुळे आपली अवस्था अशी होते की जॅक फॉर ऑल अँड मास्टर ऑफ नन अशी अवस्था निर्माण होते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांनाच माझी अशी अपेक्षा असेल की कुठल्या ना कुठल्या प्रकारचं स्किल स्वतःच्या मनात अंगीकारणं येणं हे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या जवळ कुठलंही एक स्किल नाही तोपर्यंत आपलं जे काही आहे ना नोकरी धड आपल्याला मिळू शकणार आहे किंवा आपण ना कुठला व्यवसाय करणार आहोत. व्यवसाय जरी चहाची टपरी जरी आपल्याला टाकायचं असलं तरी चहा बनवता येण्याचं स्किल आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, इंडस्ट्री भूमुख काम करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीच्या धर्तीवर त्यांना लागणारं जे स्किल आहे हे स्किलचं आपल्याला ट्रेनिंग घेणं हे फार गरजेचं आहे. आणि जे आपण दररोजचं एज्युकेशन घेतो, नेहमीचं ग्रॅज्युएट होतो किंवा आणखीन डिप्लोमा घेतो, हे फक्त केवळ आणि केवळ माझ्या मते हे आपल्याला एंट्री पासचं काम करतं. परंतु जोपर्यंत आपल्यामध्ये स्किल नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही विचारणार नाही. आणि म्हणून माझी परत कळकळीची सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये यावं, ऍडमिशन घ्यावं, कुठलं ना कुठलं स्किल अंगीकारावं. म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल जर करायचं असेल तर ह्या गोष्टीशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही इथे आला आणि खूप कमी शब्दात खूप इन्फॉर्मेशन दिली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे असा. सो यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.